ज्ञान, विज्ञान आणि योग असा हा 7वा अध्याय आहे. तर उत्तम प्रकारे मराठीतून याचा अनुवाद आपण आज ऐकणार आहोत आणि आम्ही तो प्रयत्न केलाय. फक्त आपल्या घरामध्ये जरी ऐकला तर आपल्या घरातला पितृदोष बघा पळून जाईल. आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळण्याची संधी आणि प्रत्यक्षात भगवंताने सांगितलेली. आणि भगवंत त्या ठिकाणी म्हणाले, हे पार्थ, माझ्या भावनेमध्ये पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे मन अशक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता तू ऐक. प्रत्यक्षात ज्ञान व दिव्य ज्ञान दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला सांगणार आहे. जे जाणल्यानंतर आणखी काही जाणण्यासाठी तुला शिल्लक राहणार नाही. सहस्र कोटी मनुष्यापैकी एखाद्यानं सिद्धी प्राप्त करण्यासारखी हे शक्य आहे. आणि हे सिद्धीची प्राप्त करणारा जो मनुष्य आहे तो फक्त एखादाचा, तोच मला जाणू शकतो. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, मन, आकाश आणि बुद्धी, अहंकार या 8 माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत. हे महाबाहू अर्जुना, या व्यतिरिक्त माझी आणखी एक श्रेष्ठ पराप्रकृती आहे ज्याच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. आणि हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनाचा उपयोग घेतात. सर्व सृष्टीतले प्राणीमात्रांचा उगम दोन्ही शक्तीमध्ये होतो. जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्याच्या उत्पत्तीकरिता, प्रलयाकरिता मीच आहे हे निश्चित जाण. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असं दुसरं कोणतंही तत्व नाही. माळेत ओवलेल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. हे कोणतया, पाण्यामधील रस मीच आहे. चंद्र, सूर्य यांचा प्रकाश सुद्धा मीच आहे. वैदिक मंत्रातील ओंकार मीच आहे. आकाशातील शब्द सुद्धा मीच आहे. मनुष्यातील सामर्थ्य मी आहे. पृथ्वीचा सुगंध मी आहे. अग्नीमधील उष्णता मी आहे. सर्व जीवामध्ये जीवनशक्ती मी आहे. सर्व तपस्यांचे तप मी आहे. हे पार्थ, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिवंतांची बुद्धी, सर्व शक्तिमानांची शक्ती मीच आहे. मी बलवानांचा बल आहे. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, धर्मतत्वाविरुद्ध असणारा कामही मीच आहे. सात्विक, राजसिक, तामसिक हे सर्व भाव माझ्या शक्तीनेच होतात रे. सर्व काही मीच आहे. मी प्राकृतिक गुणांच्या अधीन नाही, उलट तेच गुण माझ्या अधीन आहेत. त्रिगुणांनी मोहित झाल्यामुळं संपूर्ण जगत त्रिगुणातील अविनाशी माझे स्वरूप जाणत नाही. आणि 3 प्राकृतिक गुणांनी युक्त असलेली दैवी शक्ती आहे मी. जे मला शरण आले आहेत ते मायेचा भवसागर सहजपणे तरून पलीकडे जातात रे. जे अत्यंत मूर्ख, दुष्ट आहेत, नराधम आहेत, ज्याचे ज्ञान मायेमुळे नष्ट झाले आहे, जे असुरांच्या नास्तिक प्रकृती धारण करून असतात, ते मला कधीही शरण येत नाहीत. हे भरत श्रेष्ठ अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यात्मा माझी भक्ती करत असतात. अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी. आणि यापैकी जो पूर्ण ज्ञानी आहे, नित्य भक्तीमध्ये युक्त आहे, तोच खरा उत्तम आहे. कारण मी त्याला प्रिय आहे आणि तो मला अत्यंत प्रिय आहे. आणि हे निस्वार्थ भक्त उदार असतात आणि ते मला प्रिय असतात. परंतु जो माझ्या ज्ञानामध्ये स्थित झाला आहे त्याला मी स्वतःप्रमाणे मानतो. माझ्या दिव्य सेवेमध्ये
युक्त झाल्यामुळे तो त्याचे नक्कीच लक्ष्य प्राप्त करतो आणि अनेक अनेक जन्म आणि मृत्यूनंतर जशाच्या तसं वास्तविक ज्ञान त्याला राहतं. आणि ज्याचं ज्ञान भौतिक कामनांनी हिरावलेलं आहे तो अन्य देवदेवतांना शरण जातो, आराधना करतो. परंतु मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात आहे. जेव्हा मनुष्य विशिष्ट देवतांची उपासना करतो तेव्हा त्या देवतेवरती त्याची श्रद्धा मीच दृढ करतो, जेणेकरून त्या देवतांची तो उपासना करू शकेल. आणि हे सगळे लाभ मीच प्रदान करतो. अल्पबुद्धी असणारी जी लोक आहेत ती देवतांची उपासना करतात आणि त्यांना मिळणारी फळं ही मर्यादित असतात. देवतांची उपासक देवलोकांची प्राप्ती करतात. माझे भक्त माझ्या परमधामाची प्राप्ती करतात आणि 84 लाख योनीतून त्यांची सुटका होते. अर्जुना, ध्यान देऊन ऐक. अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही, दिसत नाही. माझ्या अंतरंग शक्तीद्वारे मी त्यांना प्रकट राहतो आणि म्हणूनच मी अजन्म आहे आणि त्यामुळे ते जाणू शकत नाही. हे अर्जुना, मी पुरुषोत्तम भगवान भूतकाळात घडलेलं सर्व, काही वर्तमानात काळात घडलेलं सगळं आणि भविष्य काळात जे काही घडणार आहे ते सर्व मी जीवांना जाणतो, पण मला कोणी जाणू शकत नाही. हे अर्जुना, इच्छा आणि द्वेष यापासून उद्भवणाऱ्या द्वंद्वाने मोहित झाल्यामुळं सर्व जीव या मोहामध्ये जन्म घेतात. ज्या लोकांनी जन्मोन जन्मी पूर्वजन्मामध्ये जे कर्म केलं आहे आणि ज्याची पापकर्म पूर्वजन्मामध्ये नष्ट झालेले आहेत ते जीव या मोहातून मुक्त होतात आणि माझ्या सेवेमध्ये येतात. जरामरणातून मुक्त होण्यासाठी प्रसन्न करणारे जे बुद्धिवंत मनुष्य आहेत ते माझ्या भक्तीद्वारे माझा आश्रय घेतात आणि वास्तविकपणे ते ब्रह्म आहेत. त्या भक्तांना आध्यात्मिक क्रियेनं संपूर्ण ज्ञान असतं आणि पूर्णपणे मतपरायण झालेले हे जे भक्त आहेत की भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा भोगता विष्णुदेवाला मानतात, ते मृत्यूसमयी मला जाणू शकतात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. भगवंतानं हे प्रत्यक्षात ज्ञान अर्जुनाला सांगितलेलं आहे आणि हा 7वा अध्याय आपल्या घरामध्ये लागला, आपल्या घरामध्ये जर वाचला, आपण यूट्यूबद्वारे ऐकला हा व्हिडिओ आपण, तर आपले जे पूर्वज आहेत ना त्यांना कायमची मुक्ती मिळून जाईल, मोक्षप्राप्ती त्यांना मिळेल आणि ते पूर्वज तुम्हाला चांगला आशीर्वाद देतील जाताना. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पितृदेवाय नमः असे कमेंट जरूर द्या आम्हाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.